हॅलो एव्हरीवन. मी स्नेहल माय मराठी शब्दकोश या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत करते. मित्रांनो, आपले म्हणणे समोरच्या व्यक्तींपर्यंत न अडखळता इंग्रजीमध्ये बोलता यावे यासाठी खूप महत्त्वाचे आहे की आपल्याला नवीन नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी शब्द शिकणे. प्रथम आपण व्होकॅब्युलरी सिरीजच्या माध्यमातून आपला शब्दसंग्रह वाढवणार आहोत. या सिरीजचे वैशिष्ट्य म्हणजे आपण इंग्रजी शब्दांचा अर्थ आणि त्याचे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द याची देखील प्रॅक्टिस करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपला पहिला शब्द ॲब्सोल्यूट म्हणजेच पूर्ण, पूर्णतः किंवा सर्वतः. समानार्थी शब्द कंप्लीट म्हणजेच पूर्ण, संपूर्ण, काहीच कमी नसलेला. टोटल एकूण किंवा पूर्ण, संपूर्णपणे असलेला, कोणतीही मर्यादा नसलेला. विरुद्धार्थी शब्द पार्शल, अंशतः किंवा अपूर्ण. संपूर्ण नसलेला, काही भागाचा अभाव असलेला. लिमिटेड म्हणजेच मर्यादित, ठराविक मर्यादेपर्यंतच असलेला, पूर्ण स्वातंत्र्य नसलेला. याचे उदाहरण बघूया. इट्स अन ॲब्सोल्यूट डिझास्टर. ही पूर्णतः आपत्ती आहे. नेक्स्ट वर्ड ॲब्सेन्स, गैरहजर किंवा अनुपस्थिती. समानार्थी शब्द लॅक म्हणजेच कमतरता किंवा अभाव, काहीतरी नसणे किंवा कमी असणे. नॉन एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्वाचा अभाव, काही गोष्टींचे अस्तित्वच नसणे. विरुद्धार्थी शब्द प्रेझेन्स म्हणजे उपस्थिती, एखादी व्यक्ती किंवा वस्तू असणे. एक्झिस्टन्स अस्तित्व, काहीतरी अस्तित्वात असणे किंवा विद्यमान असणे. उदाहरण ही विल कम इन माय ॲब्सेन्स. तो माझ्या अनुपस्थितीत येईल. नेक्स्ट वर्ड ॲब्रप्ट, अचानक, एकदम किंवा अनपेक्षितपणे. समानार्थी शब्द सडन, अचानक, कुठलीही पूर्वसूचना न देता पटकन घडलेले. अनएक्सपेक्टेड म्हणजेच अनपेक्षित, पेक्षित नसलेले, अचानक घडलेले. विरुद्धार्थी शब्द ग्रॅज्युअल, हळूहळू होणारे, सावकाश, टप्प्याटप्प्याने होणारे. स्मूथ, सहज किंवा सुसंगत, कोणताही खंड न पडता सहजतेने होणारे. उदाहरण बघूया. हिज ॲब्रप्ट चेंज इन मूड कन्फ्यूज हिज फ्रेंड्स. त्याच्या अचानक बदललेल्या मनस्थितीने त्याच्या मित्रांना गोंधळात टाकले. नेक्स्ट वर्ड ॲब्सॉर्ब, शोषून घेणे. समानार्थी शब्द सोक, शोषून घेणे, द्रव किंवा गॅस इत्यादी पदार्थ आत घेणे. एंग्रॉस, गुंतून जाणे, पूर्णपणे लक्ष वेधून घेणे किंवा त्यात रममाण होणे. विरुद्धार्थी शब्द रिलीज म्हणजे सोडून देणे, आत घेतलेल्या गोष्टीला बाहेर टाकणे. रिपेल, प्रतिबंध करणे किंवा दूर सारणे, आत शोषून न घेता परत बाहेर ढकलणे. उदाहरण इट टेक्स टाइम टू ॲब्सॉर्ब न्यू नॉलेज. नवीन ज्ञान समजून घेण्यासाठी वेळ लागतो. नेक्स्ट वर्ड ॲब्यूज म्हणजेच पायमल्ली किंवा दुरुपयोग. समानार्थी शब्द मिसट्रीट, गैरवर्तन करणे, कुणाशीही चुकीच्या किंवा क्रूर पद्धतीने वागणे. मिसयूज, गैरवापर करणे, चुकीच्या किंवा अयोग्य पद्धतीने काहीतरी वापरणे. विरुद्धार्थी शब्द रिस्पेक्ट, सन्मान देणे, आदराने वागवणे किंवा सन्मान दाखवणे. केअर म्हणजेच काळजी घेणे, योग्य प्रकारे वागवणे आणि संवेदनशीलता दाखवणे. उदाहरण व्हर्बल अब्यूज कॅन हर्ट पीपल इमोशनली. शाब्दिक छळ लोकांना भावनिकदृष्ट्या दुखावू शकतो. तर आजसाठी एवढीच मित्रांनो. उद्या परत भेटूया नवीन शब्दांसोबत.
तोपर्यंत आज झालेल्या शब्दांचा दिवसभरात बोलताना वापर करा. कंटिन्यू शब्दांना रिवाईज करत राहा. शक्यतो शब्द आणि त्याचा अर्थ मोठ्याने बोलण्याचा प्रयत्न करा. म्हणजे प्रत्येक शब्द तुमच्या लक्षात राहील. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त फ्रेंड्स सोबत शेअर करा. थँक यू. बाय.